हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे। त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इकडे एक बांगडी घेतलेली आहे। काय वेळेस काय होतं, गडबडीच्या टायमाला आपल्याला साडी पिन किंवा काटा पिन मिळतच नाही। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, ज्या आपल्या विजोड बांगड्या असतात, म्हणजे ज्या की आपण फेकून देणार असतो, त्या बांगड्यांना अशा पिना लावून घ्यायच्या आहेत। तर बघा, मी इकडे साडीची पिन लावलेली आहे। असं करून मी सगळ्याच पिना या बांगडीला लावणार आहे, म्हणजे आपलं हे बांगड्यांचं थोडक्यात हँगर बनणार आहे। तर बघा, हँगर बनणार आहे। तर असं करून सगळ्या बांगडीच्या पिना मी ह्या बांगडीलाच लावून घेणार आहे। ही साधी सरळ एक छोटीशी टिप आहे, जेणेकरून गडबडीच्या टायमाला आपल्याला ह्या वस्तू जागच्या जागी सापडाव्या। तर हे जे आपण बनवलेलं क्यूटचं हँगर जे आहे ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे, जिथे तुम्ही तुमचं मेकअपचं सामान ठेवतात। तर मी इकडे माझ्या आरशाच्या कोपऱ्याला हे बांगडीचं म्हणजे पिनांचं हँगर लटकवलेलं आहे। तर आहे की नाही एक सोपी आणि साधी टिप्स। तर दुसरी टिप्स जी आहे ती आहे बघा, जे आपल्या परफ्यूमच्या बॉटल्स असतात आपण कंटेनरमध्ये ठेवतो। तर ह्या छोट्या छोट्या तर आपण कंटेनरमध्येच ठेवतो। तर मी पण इकडे भरपूर साऱ्या आत्ताच्या बॉटल मी घेऊन आलती, हैदराबादला गेलते तेव्हा। तर अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या आत्ताच्या बॉटल आहेत त्या इकडे लीक झालेल्या आहेत, आणि ह्याच्यातले थोडे थोडे अत्तर खाली सांडलेले आहेत, म्हणून ह्याचा एक खूप स्ट्रॉंग स्मेल बनलेला आहे। तर डब्बा डायरेक्ट धुवायला घ्यायचा नाही आहे, कंटेनर धुवायला घ्यायचं नाही आहे। त्याच्यासाठी काय करायचं आहे, कापूस किंवा अशा कॉटनचा उपयोग करायचा आहे, आणि हा डब्बा जो आहे हा स्वच्छ ह्या कॉटननं पुसून घ्यायचा आहे। आणि होणार काय आहे माहिती, दोन काम आपले। एकतर आपला हा जो परफ्यूमचा कंटेनर आहे अगदी चकचकीत आणि स्वच्छ होणार आहे, आणि दुसरा ह्या कॉटनचा खूप सुंदर एक उपयोग होणार आहे, तो पण मी तुम्हाला सांगणार आहे। आधी मी डब्बा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे, आणि नंतरनं जे बॉटल्सवर पण थोडंफार लागलेलं होतं अत्तर एकमेकांना, ते सुद्धा ह्या कॉटननं पुसून घेतलेलं आहे। तर असं पुसून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर लागलेला पूर्ण जो अत्तर आहे ते आपल्या कॉटनला लागलं पाहिजे। तर असं करून मी सगळ्या बॉटल्स पुसून घेते आहे। तर बघू शकता, तर ऑलमोस्ट सगळ्या बॉटल्स पुसून झालेल्या आहेत बघा, आणि आपला कंटेनर पण मस्त आवरण्यात आलेला आहे। एका ह्याच्यामध्ये आपले 2 कामं झालेले आहेत। आणि आता हा डबा आपण साईडला ठेवूया, आणि हे जे कॉटन आहे ह्या कॉटनला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी छोटे छोटे काप करायचे आहेत, ह्याच्यापेक्षा छोटेसुद्धा तुम्ही करू शकतात। तर ह्याच्यापेक्षा छोटेसुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात। तर मला जेवढे हवे आहेत तेवढ्या आकाराचे काप करून घेते आहे, हे बघा। आणि हे काप झाल्याच्या नंतरनं ह्याचे करायचे आहेत छोटे छोटे बॉल्स, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। ह्याच्यापेक्षा कमी जरी केले तरी चालेल। ह्या जे बॉल्स आपण बनवत आहेत त्याचा खूप सुंदर उपयोग आहे मंडळी, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तर म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय केलेलं आहे पुढे। तर बघा, असे छोटे छोटे असे काप करून आणि त्याचे असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहे मी। ऑलमोस्ट इकडे 5 ते 6 बॉल्स बनलेले आहेत। हे बघा, हे असं दिसतं, हे छोटे छोटे अगदी छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर इकडे बॉल्स बनवलेले आहेत, आणि ह्यांना नीट टाकायचं आहे शूजमध्ये। हो, शूजमध्ये टाकायचं आहे, त्याच्यातला दुर्गंध दूर होणार आहे, पायांचा जो वास येतो तोही वास येणार नाही। तर ह्या गोष्टीवर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी अजून नवीन नवीन टिप्स काय आणलेल्या आहेत। तर पुढची तिसरी महत्त्वाची टिप्स आहे दुपट्टे। हो, हा लेडीजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, बाहेर जाताना दुपट्टे मिळतच नाही। काळा, पांढरा, क्रीम कलरचा आणि आपला हा पिंक कलरचा, हे दुपट्टे सगळ्या ड्रेसवर मॅच होतात, सगळ्या ड्रेसवर जातात, पण ऐन टायमाला काय होतं, हे दुपट्टे आपल्याला मिळतच नाही। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हँगर घ्यायचं आहे एक हँगर। तर ह्या हँगरवर हे दुपट्टे असे टाकलात तरी चालेल, पण ते खाली पडणार आपण जेव्हा कपाटात किंवा कुठेही लावू तेव्हा। तर अशी ह्याला एक सरगाठ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून वरच्या बाजूने आपण दुपट्टा एका सेकंदामध्ये काढू शकतो मंडळी। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हे अशा प्रकारे सगळे दुपट्टे मी इकडे बघा, हे असे सरगात घालून ह्याला पॅक करून घ्यायचे आहेत। एक एक करून सगळे दुपट्टे मी ह्याला लावून घेते आहे। तर अशा प्रकारे
आपण लावून घ्यायचे आहेत। हे बघा, ब्लॅक आणि व्हाईट कलरचा तर दुपट्टा सगळ्या लेडीजला माहिती आहे किती महत्त्वाचा असतो, पण हाच ब्लॅक आणि व्हाईट कलरचा दुपट्टा आपण बाहेर जात असताना ऐन टायमाला हा दुपट्टा सापडतच नाही। तर तुम्ही अशा प्रकारे टॅग केला तर तुम्हाला नक्की सापडणार, ही 100% माझी गॅरंटी आहे। आणि इकडे मी कपाटामध्ये लावून घेतलेला आहे। बघा किती सुंदर दिसते आणि नुसता असा वरच्या बाजूला आपल्याला दुपट्टा खेचायचा आहे आणि दुपट्टा लगेच निघणार आहे। तर आहे की नाही एक स्मार्ट टिप, तर तुम्ही पण ट्राय करा। आता पुढची गोष्ट विक्स कधीच लहान मुलं त्यांच्या नाकाला किंवा छातीला कानाला लावू देत नाही। तर काय करायचं आहे, सरळ सरळ कापूस घ्यायचा आहे, विक्समध्ये डुबवायचा आहे आणि त्यांनी रात्री जेव्हा झोपतात तेव्हा त्यांच्या कानामध्ये असा गोळा ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून विक्सचा स्मेल नाकापासून छातीपर्यंत जाईल आणि त्यांना बरं वाटायला लागेल। पुढची टिप्स जी आहे ती शूजसाठी आहे। जे शूजचे पॉलिशर जे असतात ते कालांतराने वाळायला लागतात, समोरचे जे स्पंज असतात ते वाळतात आणि आपल्याला वाटतं की आता ह्याला बस आता टाकून द्यावे लागणार, पण तसं अजिबात करायचं नाही आहे। तर त्याच्यावर घालायचं आहे सरळ सरळ साधं सोपं खोबऱ्याचं तेल। खोबऱ्याचं तेल टाकून घ्यायचं आहे, अशा प्रकारे मी टाकते बघा, आणि शेक करायचं आहे। आणि शेक केल्याच्या नंतर मॅजिक होणार आहे। हे जे खोबऱ्याचं तेल आहे नीट जाऊन लिक्विडमध्ये मिक्स होणार आहे आणि आतमधून जो कडक भाग झालेला असेल आणि बाहेरून जो कडक भाग झालेला असेल तो मोकळा होणार आहे। आणि तुम्हाला वाटत असेल की आता हे शूजवर तेल पडते, तर अजिबात नाही मंडळी। तर हे तेल पडत नाही आहे, हे नीट लिक्विड बाहेर येतं आहे बघा। हे लिक्विड आहे, तेल नाही आहे, ते मिक्स झालेलं आहे जाऊन। हे बघा, तुम्हाला मी एकदा डेमो दाखवते हातावरती। तर लिक्विड बाहेर येतं आहे आणि अशा प्रकारे कधीच स्पंज जर समोरचे कडक झाले असतील तर तुम्ही कधीच हे पॉलिशर फेकून देऊ नका। अशा प्रकारे समोरच्या बाजूला तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकतात आणि अशा प्रकारे आपण यूज करू शकतो। पाणीही लावू शकतात, पण पाणी कालांतराने वाळून जातं, तेल कसं सुकणार नाही लवकर। तर अशा प्रकारे शूज आपले चकचकीत व्हायला मदत होणार आहे। तर अशा टाकाऊ पॉलिशरचा उपयोग आपण आपल्या रोजच्या यूजमध्ये करू शकतो। बघा किती सारं हे पॉलिशर आपण टाकून देणार होतं, पण असं करू नका। तर अशा प्रकारे मी तुमच्याबरोबर छान छान टिप्स शेअर केलेले आहेत। या गोष्टीवर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करावं लागणार आहे। चला नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू।